अचानक आवाज आला स्वामींचा की अतिशय लबाड आणि आळशी माणूस आहे हा, सोडून दे त्याला त्याच्या हालवर. तुम्ही म्हणाला सोल पर्पज तुम्हाला तुमचा जाणून घ्यायचा होता. तुम्ही तुमचा सोल पर्पज बघितला की काय रिझन आहे ह्या जन्माचा? पहिले सोल पर्पज जेव्हा बघितला तेव्हा मला माझ्या मास्टर्सने अशी उत्तरं दिली की टू हील अदर्स आणि टू हील टॉक्सिक रिलेशनशिप लोकांच्या ज्या आहेत त्या हील करण्यासाठी मे बी माझा आत्ता हा म्हणतो तसा जन्म झाला आहे. सो मी तरी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगेन की कॉन्सन्ट्रेट ऑन युअर प्रेझेंट लाईफ. तुम्हाला आत्ता काय करायचं आहे, तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये हे करताना काय चॅलेंजेस येतात ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरती उत्तर घ्या. आपले तसं किती जन्म झाले असतील आणि आपण त्या जन्मामध्ये किती कर्म काय केले असतील, वाईट चांगले, पण मग तुम्ही तुमचं आत्ताचं कर्म किंवा आत्ता तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा. आत्ता तुम्ही जास्तीत जास्त या करंट सिच्युएशनचा तुम्हाला हा जो प्रेझेंट मिळाला आहे तो तुम्ही जास्तीत जास्त उपयोगात आणा. हे मला म्हणायचं आहे की तुम्हाला याचं नक्कीच फळ मिळणार. खूपच फार म्हणतात ना की वर्स्ट कंडिशनमधनं एक मुलगी गेली होती. तिचा आकाशित बघितल्यानंतर मला असे कम्प्लिटली एक हिमालयातले साधू दिसले. रायगडच्या इथे बल्लाळेश्वर पाली अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती बाप्पा आहे. सो त्याच्या हातनं लहानपणापासून वगैरे सेवा झाली होती त्याची आणि मग मला ते दिसले बल्लाळेश्वर पालीचा गणपती. सो मग मी त्याला सांगितलं की बल्लाळेश्वर तुझे मास्टर आहेत, अजून विचार ना ताई कोण आहेत असं तो मला म्हणाला. तर मग मी अजून बघितलं तर मग मला आवाज आला की सारखा सारखा प्रश्न विचारून काय मी बदलणार आहे का, असा मला अचानक आवाज आला. तर मग मी अशी हसले आणि असे छान गोड माझ्यासमोर स्वामी हसत होते आणि मग मी असा कॅमेरा फिरवला आणि त्याला म्हटलं हे बघ तुझे मास्टर्स हे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. नवीन म्हणायचं तर हा पॉडकास्ट सेकंड पार्ट आहे. अगोदरचा पार्ट तुम्ही पाहिला असेल स्वामींवरती. आपल्यासोबत आहेत आकाशिक रिडिंगवर काही गोष्टी बोलायसाठी. त्यांचं नाव आहे मयुरी ताई, मयुरी परब. नमस्कार ताई. नमस्कार. शेवटचा जो पॉडकास्ट आपला झाला होता त्याच्यामध्ये तुम्ही स्वामींचे अनुभव सांगितले होते. त्यामध्ये एक गोष्टीचा उल्लेख केला होता तुम्ही, आकाशिक रिडिंग. त्यामध्ये पण काही असे स्वामींचे अनुभव आहेत. त्या गोष्टींवरती आजच्या पॉडकास्टमध्ये आपण सविस्तरपणे डिस्कस करू. पण सगळ्यात आधी ना मला हे विचारायचं की आकाशिक रिडिंग म्हणजे नेमकं काय आहे? आकाशिक रेकॉर्ड्स रिडिंग म्हणजे आपल्या प्रत्येक सोलचे रीडिंग रेकॉर्ड्स तिकडे असतात आणि ते आपण रीड करू शकतो. आणि आकाशिक हा शब्द आपल्या संस्कृत भाषेतला जे आपले पंचमहाभूत आहेत त्याच्यातलं हे आकाशिक तत्व आहे. सो त्याच्यावरून आलेलं आहे. सो आकाशामध्ये जे 6 डायमेन्शन आहे ज्याला आपण 6वा स्तर म्हणू शकतो. सो त्याच्यामध्ये आपण त्या स्तरावरती जाऊन प्रत्येकाचे रेकॉर्ड्स बघू शकतो. आणि बेसिकली ही जी विद्या आहे ती आपल्या इकडनंच बाहेर जाऊन मग त्याचं आकाशिक रेकॉर्ड्स हे नाव पडून आत्ता सगळीकडे म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स जे काही बघतो वगैरे आपण ते झालेलं आहे. तर फार वर्षापूर्वी जे आपले सप्त ऋषी होऊन गेलेले आहेत की अत्री, अगस्ती, भारद्वाज, जमदग्नी, वशिष्ठ, काही लोक गौतम किंवा असे बरेचसे घेतात नावं लोक. सो ते त्या ऋषींनी भरपूर तपश्चर्या केली आणि भरपूर तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांना जे मी तुम्हाला हे सांगितलं की 6th लेवल ऑफ आकाशा तिथपर्यंत ते पोचले. आणि ते पोचल्यानंतर मग त्यांना या गोष्टीचा शोध लागला की असं जे आपण कोणताही जो सोल जन्म घेतो तर मग त्याचे प्रत्येकाचे गेल्या जन्मातले असे रेकॉर्ड्स तिकडे आहेत. या जन्मातले हे जे आत्ता आपण बोलतोय ते पण रेकॉर्ड्स होत आहेत तिथे. सो त्यांना हा शोध लागला आणि मग त्यांनी हे सगळं बघायला सुरुवात केली. आणि हे बघितल्यानंतर मग त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि लिहिल्यानंतर मग त्यांनी लोकांना सांगून लोक आता हे जे ट्रान्सलेट करतात ह्याचा संदर्भ असा आहे की आपण जर का साऊथ इंडियामध्ये बघितलं तर अगस्ती ऋषींनी लिहिलेलं ताडपत्रीवरती प्रत्येकाचे असे रेकॉर्ड्स आहेत. तर ते ट्रान्सलेटर असतात आणि मग ते ट्रान्सलेट करून सांगतात तुम्हाला. आणि नॉर्थ इंडियामध्ये भृगऋषी म्हणून आहेत. भृगऋषींनी नॉर्थ इंडियामध्ये संस्कृतमध्ये लिहिलेले रेकॉर्ड्स आहेत. सो हा संदर्भ तिथे मिळतो. आणि त्याच्यानंतर मग 1800 ते 1900 मध्ये एक इंग्लिशमॅन होऊन गेला, ॲडवर्ड केसेस त्याचं नाव आहे. आणि तो
ह्या सगळ्या विद्या त्याला कळल्या की असं असं आहे म्हणून, आणि मग त्याने हे परत जाऊन ॲक्सेस करून मग स्वतःवरती त्याने खूप काम केलं. स्वतःचे त्याने रेकॉर्ड्स बघितले आणि स्वतःच्या रेकॉर्ड्सवरती त्याने खूप काम केलं. मग नंतर त्याने इतरांचे रेकॉर्ड्स बघायला सुरुवात केली आणि मग हे हळूहळू सगळं प्रसिद्धीस आलं की हे असं असं आपण बघू शकतो. आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे जी हवी ती प्रश्नांची उत्तरं मिळतात. जर का तुम्ही कुठे स्टक झाला असाल तर तिथे तुम्हाला उत्तरं मिळतात. ओके, ग्रेट. आणि तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे याच्यात, आणि तुम्ही हे स्टार्ट कधी केलं? काही रिझन होतं त्याच्या मागे शिकण्याचं? हो, नक्कीच. की जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या पॉडकास्टमध्ये की मला पहिल्यापासूनच खूप आवड होती या सगळ्या गोष्टींची. हळूहळू मी काही शिकत होते, तर त्याच्यामध्येच मला ही खूप चांगली मोडॅलिटी शिकण्याचा योग आला आणि मी हे शिकले. मला असंच हवं होतं की माझ्या सोलचा पर्पज काय आहे, मला या सगळ्या गोष्टी का आवडतात किंवा काय एक्झॅक्टली मला करायचं आहे, अशी मला प्रश्न पडायचे. त्याच्यामुळे मग मी हे शिकले आणि मी साधारण 2.5 वर्षापूर्वी शिकले. आणि तेव्हापासून मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण कोणतीही गोष्ट शिकतो ऑब्व्हियसली, तेव्हा कसं होतं की आपल्या म्हणजे क्लासमधल्याच एकमेकांचं आकाशिक पहिले करायला सांगतात. पहिले 30 दिवस तुम्ही एकमेकांवरतीच आकाशिक करायचं असतं, असे काही रूल्स आहेत त्याचे. चेक करायचं, टेस्ट वगैरे. हां, टेस्ट म्हणजे आता आपण जर का एका ठिकाणी आकाशिक शिकतोय तर मी तुमचं करणार, तुम्ही माझं करणार, असं प्रॅक्टिस सेशननेच हो चालू झालं ते. आणि मग मी हळूहळू करत गेले आणि जे मी तुम्हाला सांगितलं तसं की रेफरन्सेस लोकांचे मिळत गेले, त्यांना त्याचा फायदा होत गेला आणि मग ते यायला लागले लोक माझ्याकडे आकाशिकसाठी. ओके ओके. मगाशी तुम्ही म्हणालात की सोल पर्पज कळतो आणि तुम्हाला सोल पर्पज जाणून घ्यायचा होता. हो. पण त्याच्या अगोदर मला विचारायचं की आकाशिक रीडिंग कुणाला करायची गरज असते? कारण पॉडकास्ट पाहिल्यावरती सगळेच उत्सुक असतील की त्यांच्या सोल पर्पज, नाहीतर आकाशिक रिडिंगमध्ये असे काय रिडिंग्स येणार आहे त्यांच्याबद्दल, त्यांना काय मार्ग आहे, त्यांना काय उपाय करायचे आहेत का, सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असतील. पण खरंच गरज कुणाला आहे हे सांगा तुम्ही. गरज कोणाला आहे म्हणजे आता मी साध्या आणि सरळ सोप्या शब्दात सांगेन की ज्या माणसाला स्वतःचं गोल आहे, की फॉर एक्झाम्पल जसं म्हणतात की अ मॅन विदाउट गोल इज अ शिप विदाउट कॅप्टन. राईट राईट. की ज्याला स्वतःचं काहीतरी गोल आहे, मग ते कोणत्याही डायमेन्शनमध्ये असू दे गोल, की कोणत्याही बाबतीत ते गोल असू दे. एक तर तुम्हाला काही अचीव करायचं आहे, पैशाच्या स्वरूपात अचीव करायचं आहे, किंवा तुम्हाला हेल्थ संबंधी किंवा कोणत्याही स्पिरिच्युअल गोष्टीत, किंवा तुम्हाला करिअरमध्ये काय करायचं आहे. तुम्हाला हे जर का तुम्ही गोल क्लिअर असाल, तुम्ही त्या दिशेने वाटचाल प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला काही अडथळे येत आहेत, तर ऑब्व्हियसली त्यांनी आकाशिक करायचं आणि म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं मिळतात नक्कीच. तर ते आता आपण त्या प्रश्नावर येऊया, सोल पर्पज. हो, तुम्ही म्हणाला सोल पर्पज तुम्हाला तुमचा जाणून घ्यायचा होता, तर तुम्ही तुमचा सोल पर्पज बघितला की काय रिझन आहे ह्या जन्म? की मी पहिले सोल पर्पज जेव्हा बघितला तेव्हा मला माझ्या मास्टर्सने अशी उत्तरं दिली की टू हील ऑदर्स. ओके. आणि टू हील टॉक्सिक रिलेशनशिप लोकांच्या ज्या आहेत त्या हील करण्यासाठी मे बी माझा आत्ता हा म्हणतो तसा जन्म झाला आहे, किंवा हे माझं सोल पर्पज आहे. बरोबर. आणि खरंच म्हणजे मला हळूहळू असे माझे मार्ग मला मिळत गेले की काय एक्झॅक्टली आहे, म्हणजे मी हील करणार म्हणजे कसं करणार किंवा काय आहे. मला आपोआप ही उत्तरं मिळत गेली की हे आकाशिक मी शिकले त्याच्यामुळेच शिकले. जसं मी सांगितलं तसं रेफरन्सेसने मी आधी आकाशिक करायचे, तर लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला. ज्या रेमेडीज मी सांगायला लागले की हे असं करा तसं करा, त्याच्यामुळे ते लोकांना कळत गेलं. आणि टॉक्सिक रिलेशन्स आता तुम्ही म्हणालात, तसं काही एखादी केस आले का तुमच्याकडे जी तुम्ही सॉल्व्ह केली? हां, सॉल्व्ह केली म्हणजे नक्कीच सांगते की खूप साधी सोपी गोष्ट आहे. पण एक माझ्याकडे आलं होतं कपल, वायाच आले होते. तर त्या दोघांचं अजिबात पटायचं नाही आणि म्हणजे लिटरली डिवोर्सपर्यंत गोष्ट गेली होती. आणि ते असंच आले आकाशिकसाठी आणि मी बेसिकली थोडंसं तिचं पहिले आकाशिक केलं, वाईफचं. आणि आकाशिक केल्यानंतर मला तिच्या एनर्जीज, तिचा ऑरा मला खूप चांगला वाटला. तर मग मी तिला म्हटलं की तू काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे का तू अशी डिस्टर्ब आहेस, म्हणून सगळं चांगलं म्हणजे तुझा ऑरा वगैरे तर चांगला आहे असं. सो तिने मला सांगितलं की घरामध्ये ना असं सारखं सतत चिडचिड आणि हे असं चालू असतं वगैरे. मग मी म्हटलं काय झालं तर, आणि इतरच्या म्हणजे आजूबाजूच्या
लोकांसाठी, घरातल्या आजूबाजूच्या लोकांसाठी ती हे होती, खूप डिस्टर्ब होती. का तर म्हणजे तिला तिची सासू सांगायची की या देवळात चल, त्या देवळात चल. ठीक आहे, ते देवळात दर्शन घेणं काही हे नाही आहे, पण प्रॉब्लेम असा होता की तिचा नवरा ना खूप मोठा शिवभक्त होता. आणि जे असं सोमवार किंवा आय डोंट नो काय त्यांचं असेल उपासना वगैरे त्याप्रमाणे, तर तिला ना तो स्वतः जाऊन तिकडे अभिषेक करायचा, महाकाल किंवा ते काही असेल त्यांचं तसं ना, तो जाऊन तिकडे अभिषेक करायचा. आणि अभिषेक करताना तो अभिषेक असा 2-2, 2-2, 3 तास चालायचा. म्हटलं ओके, मग तू काय करतेस जाऊन तिकडे, काय म्हणजे बायका काय करतात तिकडे जाऊन? तर ती म्हणाली की काही नाही, ते पुरुष मंडळ ऑब्व्हियसली तिकडे जाऊन गाभाऱ्यात हे करतात सगळं, आणि आम्ही बसतो बायका, आम्हाला बसावं लागतं तिकडे म्हणून. तर मग म्हटलं ओके, हे असं किती वेळा म्हटलं चालतं, किंवा म्हणजे किती वेळ जातो तुमचा? तर ती म्हणाली की आठवड्यातून 2 वेळा तर जावं लागतं, 2-3 वेळा तर जातात ते, आणि असं करतात. आणि त्याची अशी इच्छा असते की मी पण यावं बरोबर म्हणून. हो हो, असणं गरजेचं आहे असं. आणि तिला तर त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. आणि आपण म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे ही, त्याच्या गाभ्याशी गेलो तर ऑब्व्हियसली तिला एक तर पहिली गोष्ट त्याच्यात इंटरेस्ट नाही, तिला बिचारीला तिथे 2-2, 3-3 तास बसायला लागायचं. आणि मग घरी आल्यावरती तुम्हीच विचार करा ना की एक अशी बाई घरी आल्यावरती तिकडे 3 तास बसून आल्यानंतर कोण असं उत्साहाने काम करेल, किंवा कोण असं खूप फ्रेश राहून सगळं करेल. तर मग घरी आल्यावरती खूप चिडचिड व्हायची, हे व्हायची, मग भांडणं व्हायची वगैरे अशी कारणं होती. तर मग मी तिला सांगितलं की तू एक काम कर, असं असं जे आहे ते हळूहळू सांग की ऐक ना, मला असं म्हणजे हे सध्या मला हे नाही जमत आहे, तू एक काम कर ना, तू जाऊन ये, मी घरी जेवण वगैरे करून ठेवते, किंवा घरची कामं करून घेते आणि हे करते वगैरे असं. तर ती पहिली गोष्ट माझ्याजवळ खूप रडायलाच लागली. ती मला म्हणाली की हो, एकदम बरोबर बोललीस तू, की हे जे आहे ना हे असंच होतं आमच्यामध्ये, की माझी प्रचंड चिडचिड होते, मला एवढा राग येतो की म्हणजे असं बोलू नये देवाच्या ह्याच्यावरती, पण मला नाही आवडत ती गोष्ट की तिकडे जाऊन बसायचं आणि मला कंटाळा येतो, असं होतं. आणि मग ती म्हणाली की हे होतं ते म्हणजे हे कर ते कर, असं थोडंसं हे पण असतो की प्रेशर पण असतं. तर मी म्हटलं की सगळ्यात पहिले की तुला तुझा डिसिजन घ्यायचा आहे की आपण एक शेवटी बघ, नवरा बायको आई वडील हे रिलेशन आहेत, पण एक आपण सोल आणि आपण एक इंडिव्हिज्युअल आहोत. आपण जो हा जन्म घेतलाय ते काहीतरी साध्य करण्यासाठी, किंवा एक म्हणतात ना हॅपीली लाईफ जगण्यासाठी जन्म घेतलेला आहे. सो आपल्याला जर का तू स्वतःपासून पहिले सुरुवात कर. ती आणि एवढी म्हणजे तिचा ऑरा चांगला होता, पण मी सांगितलं ना तसं की ती काही मेडिटेशन वगैरे हे ऑब्व्हियसली तिच्यात एनर्जीच उरायची नाही हे सगळं झाल्यानंतर, की जॉब आणि कधी म्हणजे ते जायचे हे करायचे वगैरे. तर मग नंतर तिने हळूहळू ह्याच्यावरती काम केलं. ती म्हणाली की हो मी असं करून बघते. मग हळूहळू काम केलं. मग थोडंसं स्वतःवरती तिने मेडिटेशन सुरू केलं, जे काही वादाचे विषय आहेत. आणि हे सगळं कसं असतं माहिती आहे का, आपण फक्त मी आज आकाशिक बघितलं आणि मला हे उत्तर मिळालं, आता तसं बघायला गेलं तर तुम्ही म्हणाल की ही काय गोष्ट आहे का, पण हीच तर मेन गोष्ट होती ना तिला सांगणारी, की तू कशाला एवढं म्हणजे ह्याच्याप्रमाणे आणि खूप तो जे म्हणेल त्याच्याच आहे, तू प्रेमाने समजावून सांग ना की मला नाही जमत आहे. आणि थोडंसं मग त्याचंही आकाशिक केलं आणि त्यांनाही सांगितलं की असं असं आहे. आणि बेसिकली त्यांचं थोडंसं पास्ट लाईफ होतं की हिने पास्ट लाईफमध्ये त्याला थोडासा असा डॉमिनन्स दाखवला होता त्याचा, म्हणून मग तो या जन्मामध्ये नाही मी सांगेन तेच केलं पाहिजे वगैरे असा थोडा डॉमिनन्स दाखवत होता. सो मी म्हटलं की असं करू नका की ह्याने काहीच साध्य होणार नाही, आणि तुमची म्हणजे एवढ्या फालतू कारणासाठी आजकाल आपण बघतो की डायरेक्ट डिवोर्सपर्यंत गोष्ट जाते. सो मग कसं आहे की फक्त आकाशिक म्हणजे हे केलं असं नाही, पण बाकीच्या तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टींवर सुद्धा काम करावं लागतं. की जसं मी सांगितलं की थोडंसं बसून तुम्ही की नाही तुला जर का जायचंय ना तर तू जा ना, मी हे घरचं सगळं काम वगैरे करून, किंवा म्हणजे जे काही मला आवडतं ते मी करते वगैरे असं करून मग त्यांच्या गोष्टी हळूहळू सॉर्ट आउट झाल्या. की ही तर खूप सोपी साधी गोष्ट होती, पण खूप टोकाला जाणार होती, ती देवाच्या कृपेने थांबली, डिवोर्स पर्यंत जाणार होती. हो, पण तुम्हाला मग रेकॉर्ड्स मध्ये असं दिसलं का की ते डिवोर्स होणार नाहीये त्यांचा, पण ते सॉर्ट आउट होऊ शकतं? नाही, ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगेन की तुम्ही जर का आकाशिकमध्ये हो किंवा नाही हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाहीये. तुम्ही हा प्रश्न विचारायचा नाही आकाशिकमध्ये, हो की नाही. यू डोंट आस्क येस ऑर नो. त्याच्यामध्ये कसं असतं, हो सोल्युशन एक्झॅक्टली, की तुम्हाला फॉर एक्झाम्पल मला आज ही गोष्ट करायची आहे ही तुमच्या मनात जर का असेल ना, तर मग त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे हे तुम्ही विचारू शकता की काय करू, कसं करू. एक्झॅक्टली अशा पद्धतीने डिसिजन तर तुम्हालाच घ्यायचे आहेत. एक म्हणतात ना की देवाने आपल्या मनुष्याच्या हातात कर्म सोडलेलं आहे, तसा हा प्रकार आहे की तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या हातात आहे. ते तुम्हाला आकाशिक किंवा मास्टर्स नाही सांगणार की हे होईल का, हो की नाही, डिवोर्स होईल की नाही. शेवटी तो तुमच्यावर आहे की तुम्हाला
त्या पार्टनर बरोबर राहायचंय नाही राहायचंय हे तुमच्यावरती. बरोबर. आणि ताई मला असा अनुभव ऐकायचा आहे, जो स्वामींचे पादुका तुमच्या घरी जेव्हा आले त्याच्यानंतर स्वामींनी कशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आकाशिकमध्ये मदत केली, नाहीतर त्यांचं उत्तर दिलं, त्यातले 1-2 केसेस जरा सांगा. नक्की सांगेन. भरपूर असे मला वेगवेगळे आकाशिकमध्ये अनुभव येत असतात. तर त्याच्यातला एक असा अनुभव होता की एक असं म्हणजे माझ्याकडे आकाशिक ऑनलाईन करायला आले होते. तर त्यांचा बेसिकली व्यवसाय होता, एक दुकान होतं मुंबईलाच. आणि ते म्हणजे असं भरपूर मला प्रॉब्लेम सांगायला लागले की हेच होतं आहे तेच होतं आहे, माझं दुकान चालत नाही. लिटरली म्हणजे ताई काय सांगू, मला असं झालं आहे की घरात राशन पाणी भरायची म्हणजे भरायचे पण पैसे नाही आहेत, एवढा मी कंडिशनमधनं जातोय, असं आहे तसं हे ते वगैरे. आणि मग मी त्यांचं आकाशिक केलं म्हणजे चालू होतं सेशन आणि उत्तरं त्यांना देत होते की असं असं झालं आहे वगैरे. आणि मी म्हटलं की तुमचं दुकान जे आहे ते कोण उघडतं. तर ते म्हणाले की असं एक मुलगा कोणीतरी नात्यातलाच ठेवलेला आहे आणि त्याला ठेवला आणि तो उघडतो. सो मला त्या एनर्जीजवरनं मी म्हटलं आहे बघा तुम्ही त्या माणसावरती एवढा काही विश्वास ठेवू नका, कारण तो माणूस एवढा विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे असं मला दिसतं आहे एनर्जीजमध्ये. मग त्याच्यानंतर मग ते म्हणाले की नाही पण असा नाही तो. म्हटलं मग दुकान कोण उघडतं, तो उघडतो. म्हटलं मग दुकानाची पूजा कोण करतं, तोच करतो. मग मी त्यांना सांगितलं की असं करू नका, शक्यतो तुम्ही म्हणजे खूपच अडचण असेल तर ठीक आहे आपण समजू शकतो की मी नाही जाऊ शकत किंवा मी नाही गेलो. तर मी म्हटलं असं करू नका, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जाऊन तुम्ही दुकान उघडा, तुम्ही पूजा करा दुकानाची. तुम्ही स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात कधी द्याल का, तसला प्रकार होतोय तो. आणि त्या माणसाची एनर्जीज मला नाही चांगल्या वाटत तर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर मग ते मला म्हणायला लागले की हो बघतो मी, प्रयत्न करतो वगैरे असं ते मला म्हणायला लागले. त्याच्यानंतर ते आकाशिक रेकॉर्ड सगळं झाल्यानंतर मग क्लोज करायची वेळ आल्यावर मी म्हटलं की चला असं मी आता झालं क्लोज करते. तर त्याच्यानंतर तरी त्यांचं चाललंच होतं ना, थांबा मॅडम मला ना एक महत्त्वाचा प्रश्न मी ह्याच्यासाठी आकाशिक करतोय, जरा 2 मिनिटं थांबा मला विचारायचं आहे. मग मी म्हटलं अच्छा ओके काय झालं. तर म्हणे की असं मला ना माझ्या लग्नाबद्दल विचारायचं आहे, XYZ काहीतरी त्यांनी मुलीचं नाव घेतलं आणि हिच्याबद्दल मला जरा सांगा म्हणून. तर मग मी बघितलं आणि प्रचंड म्हणजे वितंडवाद झाला. आणि असं म्हणजे म्हणतो ना की त्या व्यक्तीशी माझं पटणंच शक्य नाही, भरपूर भांडणं झाली आहेत, भरपूर काय काय क्लॅशेस झालेत, अशा मला एनर्जीज दिसल्या. आणि तसं मी त्यांना सांगून टाकलं की बघा तुम्ही हे जर काही म्हणताय ना, ही जी कोणी मुलगी आहे तर तिचं आणि तुमचं असं प्रचंड वितंडवाद झालेल्या मला एनर्जीज दिसत आहेत अचानक. म्हणजे तुमचं खूप भांडण झालं आहे आणि आपण म्हणतो ना की त्या रिलेशन बरोबर आपण कोपअपच नाही करू शकत, अशी सिच्युएशन मला दिसतीये. आणि तुम्ही जर का या मुलीबरोबर पुढे जायचं जर का विचार करत आहात तर मला स्पष्ट अशा त्या एनर्जीज दिसल्या की म्हणजे तिच्या मनात या गोष्टी काही पास्टच्या राहणार आहेत. जर का तुम्हाला रिलेशन स्मूथली पुढे न्यायचं असेल तर ऑब्व्हियसली की काही आपली भांडणं झाली असतील, मिसअंडरस्टँडिंग झाले असतील, ते मागे सोडून मग आपल्याला एक नवीन सुरुवात करायची असते किंवा पुढे जायचं असतं. तर म्हटलं हो असं मी स्पष्ट सांगितलं की बघा तुम्हाला असं करायचं असेल पण ते त्यांच्या मनात राहणार आहे, तुम्ही बसून पहिले क्लिअर करा की जे काही आहे ते तुमच्या लेवलवरती की असं हे आहे आणि मग पुढे जा, असं मी त्यांना सांगितलं. तर मग ते मला म्हणायला लागले की नाही मॅडम ऐका ना, माझं असं आधी एक लग्न झालं ते मोडलं, त्याच्यानंतर मग दुसरं लग्न झालं, आता हे माझं दुसरं लग्न आहे आणि आता हे असं मोडायच्याच ह्याच्यावरती ऑलमोस्ट की पहिला मला बायकोने चीट केलं, दुसरा मला बायकोने पण आता म्हणजे चीट जवळ करते, तिचं काहीतरी वाटतं म्हणजे आय डोंट नो समथिंग काहीतरी आहे बाहेर, असं आहे तसं हे ते वगैरे असं तो मला बोलत होता. आणि मग मी असंच परत एनर्जीज बघायला लागले. तर मग तिकडनं बघायला लागल्यानंतर मला अचानक आवाज आला स्वामींचा की अतिशय लबाड आणि आळशी माणूस आहे हा, सोडून दे त्याला त्याच्या हालवर, असा मला आवाज आला. आणि मी लिटरली जी काही प्रोसेस असते बघितलं त्यांना, आणि जी काही प्रोसेस असते आकाशिक रेकॉर्ड्स एकदा ओपन केलेले क्लोज करायची ते क्लोज केली आणि त्यांना म्हटलं श्री स्वामी समर्थ, कारण स्वामींच्या आज्ञेबाहेर मी नक्कीच नाही. म्हणजे ते असं होतं की ते स्वतःला चांगलं बोलून आकाशिक रीडिंग चेक. हां, आता म्हणजे तुम्ही विचार करा ना की जर का मी जीव तोडून एखादी गोष्ट तुम्हाला सांगते की फॉर एक्झाम्पल तुम्ही मला म्हणताय की माझ्या घरामध्ये राशन पाणी भरायचे पण पैसे नाही आहेत, आपण या सिच्युएशनमध्ये काय करतो की जे मी सांगते किंवा कोणीही उठून पहिले हे करेल ना की मला माझा काही कामधंदा व्यवसाय आहे तो कसा चालेल. तर मी सांगत होते की तुम्ही जाऊन असं हे करा, नाही मग मी बघतो विचार करतो हे करतो, म्हणजे तो माणूस ते ऍक्सेप्ट करायला तयारच नव्हता. मग डायरेक्ट स्वामींनी मला सरळ आदेश दिला की हा माणूस अतिशय लबाड आणि आळशी आहे, तू त्याला त्याच्या हालवर सोडून दे. ओके. नाही, आणि कुठे ना कुठे त्यांना ते कर्म भोगायचे.
आणि आपण जसं म्हणतो की वेळ येणं इम्पॉर्टंट आहे, त्यांची ती वेळ नाहीये. कसं आहे, आणि तुम्ही एखादा जर का झोपलेल्या माणसाला उठवायचं असेल तर तो उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेणारा माणूस जो असतो त्याला तुम्ही किती उठवलं तरी तो नाही उठणार आहे. तसं काहीच होतं त्याच्या बाबतीत असं मला वाटतं. म्हणून मला स्वामींनी डायरेक्ट हा आदेश दिला आणि मी सरळ सांगितलं की संपलं आपला आकाशिक, इथेच थांबूया म्हणून. असं तुम्ही म्हणालात की विश्वास असणं इम्पॉर्टंट आहे. हो. हे जसं तुमच्याकडे कोण क्लायंट येतोय त्यांना आकाशिक रीडिंग घ्यायचे आणि त्यांच्या मनात कुठे ना कुठे डाऊट आहे. बरेच लोक असतात त्यांना नुसतं चेक करायचं असतं की हे काम करतं का. तर तुम्ही काय सांगाल ह्यावर की जर समोरच्याचा विश्वास आहे तर ते काम करतं, की जर नसेल कुणाचा विश्वास तर तुम्ही काय सांगाल त्यावर? सगळ्यात पहिली गोष्ट तर मी ह्याच्यामध्ये पहिले सांगेन की तुमचा ॲक्सेप्टन्स हवा. कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा ॲक्सेप्टन्स 100% हवा. की आपण एकतर माणसं आहोत आणि आपल्या हातनं चुकाया होतात. मग त्या कोणतीही काही सिच्युएशन असू दे, तुम्हाला ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही त्या ॲक्सेप्टन्सने आलात की ठीक आहे, आज माझ्याकडनं ही चूक झाली किंवा आज हे माझं नाही होते, तर असं असं मला ह्याच्यातनं बाहेर यायचं आणि मला मार्ग काढायचा आहे, तर मग तुम्ही त्या दृष्टिकोनात आलात तर तुमच्या एनर्जीज पण 100% तशा दिसतात आणि उत्तरं पण तशीच मिळतात. आता एक विश्वासाचा भाग किंवा असं म्हणालात तर मला अजून एक क्लायंटचा एक्सपिरियन्स आठवतोय की त्यांनी मला सांगितलं की मला करायचं आहे वगैरे, आणि कॉर्पोरेट्समध्ये जॉब करत होते ते. जॉब करत होते, त्यांचं आकाशिक मी असंच ओपन केलं आणि चाललं होतं वगैरे की, आणि पहिल्यांदा जेव्हा ओपन केल्यानंतर मी म्हटलं मला एनर्जीज दिसल्या. म्हटलं फायनान्शियली काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, तुम्ही प्रचंड फायनान्शियली कसला तरी स्ट्रेस घेतला आहे. तर नाही हो मॅडम, नाही असं काही नाही आहे वगैरे असं तो पहिले म्हणायला लागला मला. म्हटलं ओके. मग तरी मी म्हटलं तुम्ही असं म्हणताय पण मला एनर्जीज अशा दिसत आहेत असं मी सांगितलं त्याला. तर तो इकडूनचे तिकडूनचे असं तसं हे ते प्रश्न विचारायला लागला. ते मी सांगितलं वगैरे हे ते झालं. आणि मग त्याच्यानंतर जॉबचं वगैरे असं विचारायला लागला. म्हटलं चांगलं चाललंय की सगळं असं असं. म्हटलं तुमचा एक्झाम म्हटलं जॉब सेट आहे, खूप वर्ष झाली, आणि म्हटलं एकदम ओके पोझिशन पण आहे तुमची, म्हटलं काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे. आणि म्हटलं पुढे म्हटलं आता अप्रेझल पण दिसत आहे, अपकमिंग येत आहे. हो हो मॅडम, हो बरोबर आहे वगैरे असं एकदम झालं म्हणून वगैरे. आणि मग त्याच्यानंतर अच्छा एक मिनटं मॅडम वगैरे असं करून मग तो आला 2 सेकंदामध्ये काहीतरी उठून. मग मी म्हटलं ठीक आहे. तर मग तो मला म्हणाला की नाही मॅडम ऐका ना, काय झालं ना, मी ना एके ठिकाणी असंच माझ्या मित्राने सांगितलं की काहीतरी ते पैसे समथिंग इन्व्हेस्ट केल्यावरती त्याने काहीतरी एक्स्ट्रा अजून व्याज मिळेल वगैरे म्हणून ना मी एके ठिकाणी पैसे असे गुंतवले. पहिले काहीतरी 3 लाख गुंतवले, मग त्याच्यानंतर 2 लाख गुंतवले. सो असं असं झालं आणि ना माझ्या बायकोला ते माहीत नाही आहे. माझी बायको होती ना म्हणून मला ते बोलता येत नव्हतं तुमच्याशी. सो आता मी काय करू असं त्यांनी मला विचारलं. मग मी बघितलं आता एनर्जीज. म्हटलं बघा आत्ता सध्या तरी तुम्ही जे पैसे गुंतवलेले आहेत ते तुमचे गेलेले आहेत म्हणजे काही दुसऱ्या ह्याच्यातनं आता ते लगेच मिळतील हे तर एनर्जी दिसत नाही आहे तुमची, तर तो तुमचं नुकसान झालेलं आहे असं समजा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हटलं दुसरा तुम्ही काहीतरी इन्कम सोर्स बाय द टाईम बघा अशा मला तिथे दिसलं. मग मी काय करू मॅडम असं. म्हटलं बघा एका ठिकाणाहून गेल्या तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणाहून यायच्या असं ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील. मग ते आपण बघूया असं ठरलं. तर मग मी बघितलं ते. तो म्हटलं नक्कीच तुमची जर का तयारी असेल तर तुम्हाला असं म्हटलं इन्कम सोर्स दुसऱ्या ठिकाणाहून नक्की 100% येईल. म्हटलं तुम्ही असं ट्राय करा. मग कसं करू, काय करू, कुठे करू वगैरे असं वगैरे झालं. आणि मग त्याच्यानंतर मला तिकडे ह्याची सरस्वतीची एनर्जी दिसली. मी म्हटलं मला सरस्वतीची एनर्जी दिसते. मग सरस्वतीचा आणि माझा काय संबंध, काय कसं कळेल असं तसं वगैरे हे ते झालं. म्हटलं बघा तुम्ही फाइंड आउट करा हळूहळू, कारण की आपल्याला हे जे मेसेजेस असे मिळतात ना आकाशिक थ्रू, त्याचा एकदम डिरेक्टली आपल्याला असं स्पष्ट संबंध लागेलच असं नाही. ते थोडंसं आपल्याला शांतपणे बसून विचार करून किंवा असं हे करून आपल्याला करावं लागतं. थोडंसं आपल्याला पण त्याच्यावरती एफर्ट्स घ्यावे लागतात कधी कधी. मग मी म्हटलं की बघा तुम्ही विचार करा की असं काय आहे का तुमच्याकडे की तुम्ही करू शकता. सरस्वती म्हणजे सरस्वती विद्येची देवता आहे, तर त्याच्या रिलेटेड वगैरे असं तसं. आणि मग तो म्हणाला की हो चालेल मी बघतो वगैरे. आणि मग ऑब्व्हियसली ना की एकदा माणसाच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी, आता तो जॉब पण करत आहे आणि हे असताना काही ना काहीतरी सतत डोक्यात वगैरे पण सतत चालूच असतं. आणि मग त्यांचा 3 ते 4 आठवड्यानंतर मग फोन आला मला की
तुम्हाला एकदम सरस्वतीची हे बरोबर दिसत होती. म्हटलं कसं काय? तर तो मला म्हणाला की माझा जो मित्र आहे ना, तर त्याच्या मित्रांनी असं क्लासेस कुठेतरी असं इन्स्टिट्यूट काहीतरी चालू केले आणि त्यांना असं ॲज अ टीचर हवं होता मॅथ्स इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना शिकवण्यासाठी. सो त्यांनी मला विचारलं की तू शिकवशील का म्हणून. आणि मी जसं सांगितलं तसं की ऑलरेडी ते त्या फील्डमध्ये होते आणि त्यांना ते शिकवणं वगैरे त्यांनी आधी म्हणजे कॉलेज डेजमध्ये केलं होतं. मग ते म्हणाले की हो, मला सॅटर्डे संडे असं हे त्यांनी बोलवलं आणि बॅचेस घेतो मी आता आणि बऱ्यापैकी आता सॅलरी इंजिनिअरिंगचं आहे त्याप्रमाणे म्हणजे काहीतरी ठरले आणि नशीब आय एम हॅपी विथ दॅट म्हणून. सो हे असं असतं की आता तुम्हाला तुमचे जर का गेलेले ते पैसे आहेत तर तुम्हाला ऑन द स्पॉट तर मिळणार नाही. म्हणजे अशी काही इकडे जादूची कांडी किंवा असं काही ही विद्या नाही आहे की आज मी असं काही माझा लॉस झाला आहे किंवा असं झालं आहे. पण त्याला हा निदान दुसरा मार्ग किंवा दुसरा हे तरी वे सापडला की ठीक आहे, मला ह्या एक्स्ट्रा इन्कमने तरी मी आता ते कव्हरअप करू शकतो किंवा आता जाऊ दे, गेलं ते झालं पण पुढे मी हे करू शकतो असं. मग त्याला तो वे आउट मिळाला. आणि मेन तेवढं हेही आपल्याला बघितलं पाहिजे की त्याची तेवढी ती तयारीही होती. नाही तर नुसतं बसून तुम्हाला असं कोणी काही येऊन देणार नाहीये ना. त्यांनी तयारी दाखवली ती की हो, आता म्हणजे मला असं माझ्या हातनं चूक झाली, मी ते घालवलंय आणि म्हणतात तसं त्याच्या त्या बॅड लक म्हणा ते गेले आणि मग ठीक आहे, मला आता दुसरं हे इन्कम सोर्स हवा होता म्हणून मग त्याने केलं असं. तर आता फॉर एक्झाम्पल मी खूप मेहनत करतोय, जॉब करतोय, बिझनेस चालू आहे, पैसेच येत नाही आहेत. म्हणजे बिझनेस चालू आहे, तिथे इन्व्हेस्टमेंट मी केले, जॉब करतोय, सॅलरी येते, ती कशी जाते मला कळत नाही आहे आणि पैसे जरी येत आहेत तर ते थांबत नाही आहेत. तर आकाशिक रीडिंग केल्यानंतर असं काही कधी झाले का ह्या केसमध्ये तुम्हाला कळलं की पास्ट लाईफमध्येच असे काही कर्म झाले होते ज्याच्यामुळे ह्या जन्मामध्ये पैसेच टिकत नाही आहे? पास्ट लाईफ कर्माचं आपण रिलेशन कसं आहे ना, मी तर सजेस्ट करेन की तुम्ही सध्या या प्रेझेंट लाईफमध्ये जे करता ना त्याला तुम्ही जास्तीत जास्त महत्त्व द्या. एकतर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना, माणसाला शॉर्टकट्स हवे असतात किंवा एक कोणतं तरी कारण हवं असतं. मग ते कोणताही असू दे, की मी असं म्हणत नाही की इतर लोकच असं हे करतात म्हणून, पण तो कधी कधी कसं ना आपल्यामध्ये करायची पहिली गोष्ट तयारीच नसते. मग आपण हे असं म्हणतो ना की माझं पास्ट लाईफ तसं आहे, माझं पास्ट कर्म तसं आहे, माझं हे असं आहे म्हणून हे असं होतंय. हो, म्हणून हे असं होत आहे. सो मी तरी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगेन की कॉन्सन्ट्रेट ऑन युअर प्रेझेंट लाईफ. तुम्हाला आत्ता काय करायचं आहे, तुम्हाला आत्ता ह्या सिच्युएशनमध्ये हे करताना काय चॅलेंजेस येतात ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरती उत्तर घ्या. मग परत मी पास्ट आपले तसं किती जन्म झाले असतील आणि आपण त्या जन्मामध्ये किती कर्म काय केले असतील, वाईट चांगले. आपण म्हणतो ना की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मग आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. करेक्ट करेक्ट. सो वी नेव्हर नो की आपल्या पास्ट लाईफमध्ये सो असतात ना त्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणून तर म्हणतात ना की आपण काही सांगू शकत नाही की भरपूर वेळा म्हणतात तसा प्रयत्न करून पण यश मिळत नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात ना. पण मग तुम्ही तुमचं आत्ताचं कर्म किंवा आत्ता तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा. आत्ता तुम्ही जास्तीत जास्त त्या करंट सिच्युएशनचा तुम्हाला हा जो प्रेझेंट मिळाला आहे तो तुम्ही जास्तीत जास्त उपयोगात आणा. हे मला म्हणायचं आहे की तुम्हाला याचं नक्कीच फळ मिळणार आहे. बरोबर. कारण असं पण होऊ शकतं की मी जर खूप मेहनत घेणार आहे ना तर करायचा विचार केला आहे तर कुठे ना कुठे बिकॉज ऑफ माझ्या इतक्या प्रयत्न केल्यानंतर ते सक्सेसफुल नाही झाले आणि आता मला कळलं की माझ्या पास्ट लाईफमध्ये जे कर्म होते त्याच्यामुळे हे असं होते. आता ते मला कळल्यानंतर पुढे जे मी मेहनत घेणार आहे तिथे कुठे ना कुठे मी लॅक होणार, मी ते कमी करणार. बरोबर. आणि मग हे जे तुम्ही म्हणालात ना की मी मेहनत करतोय पण माझ्या पास्ट लाईफमुळे मला हे भोगावं लागतंय किंवा हे आहे, मग त्यावेळेला तुम्ही जर का मेहनत पण करताना तर तुम्हाला त्यावेळेला तुमचे मास्टर्स 100% देतात तुम्हाला की हे उत्तर की हे असं असं आहे ना, मग ह्याचं उत्तर हे आहे की हे आहे, हे तुझं राहिलेलं आहे, गेल्या जन्मातलं तू असं असं कोणाला तरी फसवलंयस किंवा हे असं असं तू झालंय तर हे तुला केलं पाहिजे, हे तुम्हाला तेव्हा मास्टर्स सांगतात. म्हणजे ती रेमेडीज सांगतात. हो. ओके. म्हणजे भले जर असं काही असेल प्रॉब्लेम्स तर ते रेमेडीजनी आपण ते ट्राय करू शकतो ते हील करायला. नक्कीच करू शकतो, 100% करू शकतो. पास्ट लाईफ रिग्रेशन जसं असतो एक प्रकार, आपण ते हील करून लाईफ अजून चांगली करू शकतो. हील करून इन द सेन्स मी तुम्हाला खूप सोप्या पद्धती पण त्याच्यामध्ये सांगते की फॉर एक्झाम्पल जर का तुमचं
कोणाशी XYZ व्यक्तीची पटतच नाहीये, तर तुम्हाला जर का आपल्याला कळतं ना की पास्ट लाईफमध्ये या व्यक्तीशी माझं असं जे काही होतं ते आता तो जास्त डॉमिनन्स दाखवायचा, ती जास्त डॉमिनन्स दाखवायची, सो त्याच्यासाठी मी आता माझा जन्म हा आहे की तिला मी जास्त डॉमिनंट करणार, त्याला मी जास्त डॉमिनंट करणार असं. सो ह्याच्यासाठी खूप सोप्या टेक्निक्स पण आहेत की फॉर एक्झाम्पल कसं आहे ना की आपण जर का डेली लाईफमध्ये खूप म्हणजे सकाळी भांडण झालंय कोणाशी आणि आपण ऑफिसमध्ये जायला निघालोय किंवा सारखं मग आपल्या मनात डिस्टर्ब खूप आपण असतो आणि सारखं तेच विचार करतो की अरे शी आजचा दिवस कसं काय ती भांडली, आमचं भांडण झालंय, निघालोय वगैरे. सो तुम्ही एक वाक्य फक्त म्हणा की आय एम कटिंग ऑल माय कॉर्ड्स विथ दॅट पर्सन. ओके. इट्स अ व्हेरी इझी वे टू कॉर्ड कटिंग. जे आपण धरून ठेवतो ना ते खूप इझी वे आहे सोडून देण्यासाठी की आय एम कटिंग ऑल माय कॉर्ड्स विथ दॅट पर्सन. फक्त 2 मिनटं डोळे मिटून तो विचार आला तुमच्या मनात की अरे हिच्याशी माझं भांडण झालंय, ह्याच्याशी माझं भांडण झालंय, हा मला असं बोललाय, लगेच वाक्य ते बोलायचं आणि मग तुम्ही विषय संपवायचा. ते ऑटोमॅटिकली तुमचे कट होणार कॉर्ड्स. किंवा एखादी जर का सिच्युएशन पण असेल की एकदम म्हणजे म्हणतात ना की खूप तुमच्याबद्दल वाईट सिच्युएशन झाली आणि ते तुमच्या मनातनच जात नाहीये की अरे खूप वाईट झालं, मला खूप हर्ट होत आहे, हां एक्झॅक्टली इन्सल्ट झाला, तर तुम्ही ती सिच्युएशन मनात आली की म्हणायचं आय एम कटिंग ऑल माय कॉर्ड्स विथ दॅट सिच्युएशन, आय एम कटिंग ऑल माय कॉर्ड्स विथ दॅट सिच्युएशन. तुम्हाला म्हणजे तिथल्या तिथे एकदम त्याच्यातनं रिलीज झाल्यासारखं वाटेल. म्हणजे ते कनेक्शनच कट होऊन जातं. म्हणजे हे जसं तुम्ही म्हणालात कोणाशी भांडणं झालेत, कुठल्या गोष्टी सारख्या डोक्यात ज्याच्यामुळे आपण डिस्टर्ब होतोय, हे कॉर्ड कट आपण असं एकदम 2 मिनिटांची रेमेडी आहे ही आणि डिरेक्टली आपण त्या माणसाशी किंवा त्या सिच्युएशनशी कॉर्ड कट करून टाकतो. तर ताई आता जसं मला जाणून घ्यायचं की माझे मास्टर्स कोण आहेत, तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला आकाशिकमध्ये मिळेल का? हो नक्कीच मिळेल. जर का आता हे तुम्ही मास्टर्सचा विषय काढला तेव्हा मला एक असाच एक्सपिरियन्स आठवतोय की जो मला म्हणजे स्वामींनी उत्तर दिलं होतं त्याचं. ओके. की एक साधारण माझ्यापेक्षा 4-5 वर्ष लहान मुलगा आहे तो, तर त्याने तो माझ्याकडे आकाशिक ऑनलाईन म्हणजे करत होता आम्ही आणि ऑनलाईन करत असताना त्याने आधी तो पण आकाशिक शिकलेला आहे आणि केलेला आहे त्याने आणि तो मला म्हणाला की ताई असं माझं करायचं आहे वगैरे. म्हटलं हो करूया ना. आणि मग आमचं चालू होतं ऑनलाईन करणं. तर तो मला म्हणाला की माझे मास्टर्स कोण आहेत विचार, माझे मास्टर्स कोण मला कळत नाही आहे वगैरे. सो रायगडच्या इथे बल्लाळेश्वर पाली अष्टविनायक गणपतींपैकी एक गणपती बाप्पा आहे. सो त्याच्या हातनं लहानपणापासून वगैरे सेवा झाली होती त्याची आणि मग मला ते दिसले बल्लाळेश्वर पालिकेचा गणपती. सो मग मी त्याला सांगितलं की बल्लाळेश्वर तुझे मास्टर आहेत. ओके. आणि हां असं त्यांनी सांगितल्यानंतर असं विचारल्यानंतर मग मी विचारलं की अच्छा अजून कोण मास्टर्स आहेत का. तर मग अजून विचार ना ताई कोण आहेत असं तो मला म्हणाला. तर मग मी अजून बघितलं तर मग मला आवाज आला की सारखा प्रश्न विचारून काय मी बदलणार आहे का असा मला अचानक आवाज आला. तर मग मी अशी हसले आणि असे छान गोड माझ्यासमोर स्वामी हसत होते आणि मग मी असा कॅमेरा फिरवला आणि त्याला म्हटलं हे बघ तुझे मास्टर्स हे आहे. तर मग तो नंतर इतका हसला आणि मग त्याच्यानंतर क्लोज वगैरे झाल्यानंतर तो मला म्हणाला की ताई ॲक्च्युली मी तुला सांगितलं नाही असं मी आकाशिक जेव्हा केलं होतं ना तर तेव्हा मला माझे मास्टर्स ज्यांनी केलं होतं तर त्यांनी मला सांगितलं होतं की तुझे मास्टर्स श्री स्वामी समर्थ मला दिसत आहेत म्हणून. ओके. पण तो काय ऍक्सेप्ट करायला तयार नव्हता कारण काय झालं की त्यांच्या घरी गजानन महाराजांचं करायचंय, त्याचे वडील वगैरे गजानन महाराजांचं करायचंय आणि त्याचे आजोबाही गजानन महाराजांचं करायचंय. आणि आपण जे म्हणतो ना की पिढ्यानपिढ्या जे चालत आलेलं होतं तर त्याचं असं झालेलं तो ऍक्सेप्ट करत नव्हता ही गोष्ट. तो काय म्हणाला की असं कसं काय स्वामी समर्थ दिसत आहेत, माझा काय संबंध आहे की गजानन महाराज पहिल्यापासून आमचे महाराज आहेत. सो त्याच्यामुळे तो ऍक्सेप्ट करत नव्हता. तर मला ही स्वामींनीच त्याच्यासाठी द्यायचे ही आन्सर दिली. बरोबर. म्हणजे स्वामी समर्थच त्यांचे मास्टर्स आहेत. हो. आणि सारखं विचारून म्हणजे तेच त्याला किती पण डाऊट असेल काय असेल तर तरी पण स्वामी आहे तर आहेतच ना. आता तुझे तुला तर ऍक्सेप्ट करावं लागेल. मग त्याच्यानंतर त्याने ते केलं ऍक्सेप्ट की हो मग तो मठात वगैरे जायला लागला की हो माझ्यासाठी जर का ते आहेत तर मग हळूहळू त्याला म्हणजे उत्तर यायला लागले की हो खरंच म्हणून. ओके.
आणि माझे मास्टर्स विचारलात तुम्ही तर माझे मास्टर्स श्री स्वामी समर्थ. ओके. तर ताई आता श्री स्वामी समर्थ तुमचे मास्टर्स आहेत आणि आता जसं तुम्ही 2-3 एक्सपिरियन्स सांगितले त्याच्यामध्ये स्वामींनीच उत्तर तुम्हाला दिले. हो. तर असं प्रत्येक वेळी होतं का जेव्हा क्लायंट येतात तेव्हा तुम्हाला स्वामी समर्थच उत्तर देतात, असं काही आहे? नाही. मी खूप चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. मी इथे हेच क्लिअर करेन की बघा, मला जो काही प्रसाद मिळाला आहे पादुकांच्या स्वरूपात, तर ही अजून एक खूप म्हणजे म्हणतात ना की चांगली शक्ती माझ्या घरामध्ये आलेली आहे. सो दरवेळेला असं नाही होणार की मला स्वामीच तिथे गाईड करतील किंवा ते त्यांचाच आवाज येईल किंवा तेच सांगतील. हा खूप जणांचा गैरसमज असा होऊ शकतो की अरे हिला जर का स्वामी उत्तर देतात तर मग ताई स्वामींना विचारून बघा ना, स्वामी काय म्हणतायत, स्वामी काय. तर हे तसं नाही आहे. आकाशिक करायला बसल्यानंतर तुमचे जे मास्टर्स असतील, तुमच्यासाठी जे महत्त्वाचं असेल ते गाईड करतील, की नॉट नेसेसरी दरवेळेला मला स्वामीच सांगतील किंवा दरवेळेला मला त्यांचाच असा आवाज येईल किंवा त्यांचीच एनर्जी जाणवेल. नॉट नेसेसरी. हे असं 100% होईल असं नाही आहे. ओके ओके. म्हणजे तुमचं जे आपण बोलू शकतो मोडॅलिटी आकाशिक रीडिंग प्रॉपर त्याचा तुम्ही यूज करून म्हणजे त्याच्यानेच हील करता लोकांना. आणि आकाशिक ओपन रेकॉर्ड्स ओपन वगैरे करून सांगतात. पण कधी कधी असं होतं की स्वामी येऊन तुम्हाला उत्तर देतात. हा म्हणजे हो, ते आता मी जसं तुम्हाला सांगितलं तसं की जसं आपलं कोणत्या एनर्जीशी आपण कधी आणि कशासाठी कनेक्ट असतो हे दरवेळेला आपले रेकॉर्ड्स ठेवलेले आहेत. जसं मी गेल्या पॉडकास्टमध्ये माझा एक्सपिरियन्स शेअर केलेला की माझ्यासाठी तर स्वामी अनफॉर्च्युनेटली तेव्हा तर कुठेच नव्हते, पण अचानक जे आले ते म्हणजे म्हणतात तसं पूर्ण स्वामीमयच आयुष्य झालं. तसं आहे की तुम्ही कोणत्या एनर्जीशी कनेक्टेड आहात किंवा तुमच्यासाठी सध्या कोणत्या एनर्जीची गरज आहे, कोणत्या मास्टरशी किंवा अगदी आपण साध्या सोप्या भाषेत म्हणूया ना की कोणत्या देवाच्या उपासनेची गरज आहे, हे तुम्हाला तेव्हा त्यावेळेला मास्टर सांगतात. आता ताई आपल्या पॉडकास्ट जे आता पाहत आहेत व्ह्यूअर्स, मॅक्सिमम आपले जे चॅनलवरती सबस्क्रायबर्स आहेत ते आध्यात्मिक आहेत आणि बरेच जणांचे प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये. कोण कॉमेंट्स थ्रू सांगतं, कोण मला मेसेज करून सांगतं. तर तुम्हाला काय वाटतं की आध्यात्मिक दृष्टिकोनाने एखाद्या व्यक्तीने जर कोण आकाशिक रीडिंग म्हणजे त्यांना घ्यायची तेवढं ते प्रॉब्लेम असतील काही फायनान्शियली वगैरे, तर ते काय असं करू शकतात ज्याच्याने ॲटलिस्ट त्यांच्या लाईफमध्ये पीस, शांतता ही सदैव राहील? सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेन की तुम्ही स्वतःवरती काम करायला लागा. की फॉर एक्झाम्पल स्वतःवरती म्हणजे ॲज अ माणूस म्हणून मी काय करतोय असं नाही, स्वतःच्या सोलसाठी तुम्ही काम करायला लागा. मग तुम्ही अगदी म्हणतात ना 5 मिनिटांपासून स्वतःला वेळ द्यायला लागा. की तुम्हाला अगदी काहीच माहीत नाही, काहीच करता येत नाही आहे, तर तुम्ही गौतम बुद्धाने जे सांगितलेलं आहे अनापानसती ध्यान बघू शकता तुम्ही ते यूट्यूबवरती. पत्रीजींनी पण सांगितलेलं आहे, त्यांचे खूप चांगले व्हिडिओज पण आहेत. तर तुम्ही ते सुरुवात करू शकता. काही नाही, आजकाल सगळ्यांकडे मोबाईल असतो आणि हे असतो, लावायचं हँड फ्री आणि फक्त तुम्ही तुमच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्यायचं, फक्त तुमच्या ब्रीथवरती लक्ष द्यायचं. का तर आपण जन्माला आलोय ते श्वासाबरोबर आलोय आणि आपण जाणार आहोत ते श्वास सोडून जाणार आहोत. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त बुद्धांनी सांगितलंय की श्वासावरती लक्ष केंद्रित करा. सो तुम्हाला जर का काहीच कळत नाहीये सध्या कुठून सुरुवात करू, काय करू, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ते सुरुवात करा ध्यान करायला. ध्यान म्हणजे हेच 5 मिनटं 10 मिनटं स्वतःवरती इन्व्हेस्ट करायला लागा आणि ते करता करता तुम्हाला ॲटोमॅटिकली पुढे हळूहळू त्याची उत्तरं स्वतःहूनच मिळत जातील. पण ते केलं पाहिजे. मी मला वेळ देतोय आणि मी रील्स बघत बसतोय ह्याला का अर्थ नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आजपर्यंतचा आकाशिक मध्ये असा काही वेगळा एक्सपिरियन्स होता जो तुम्ही अनुभवलाय, कुठल्या क्लायंट सोबत झालाय, जसं त्या घटनेनंतर तुमचा पण आकाशिकवरती अजून विश्वास एकदम जास्त वाढला? हो, मी नक्कीच एक अनुभव सांगेन. माझ्याकडे एक गृहस्थ आले होते आकाशिक करण्यासाठी आणि त्यांनी ॲक्च्युली खूप इन्व्हेस्ट करून एक जमीन घेतली होती. ॲग्रिकल्चर जमीन होती ती आणि म्हणजे साधारण असेल त्यांचं वय 58 वगैरे. आणि त्यांना हे असं म्हणजे
शेती करणं वगैरे असं खूप चांगलं म्हणजे आवड होती त्याच्यात. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की मी असं असं पुढे ह्याच्यामध्येच हे करेन म्हणजे शेती वगैरे आणि असं हे. तर त्यांनी थोडीशी अशी आउटस्कर्टमध्ये इन्व्हेस्ट केली जागेमध्ये. लाखोंची ती जमीन घेतली होती. आणि ती जमीन घेतल्यानंतर मग आता म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कशा सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, तर गावच्या ठिकाणी तर अशा नसतात अवेलेबल ऑब्व्हियसली, की जे काही त्यांची कामं होती पुढची, की विहीर करायची आहे, घर बांधायचं आहे वगैरे, हे जे सगळं होतं, तर ते हळूहळू एक 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 काय होतं, काही केल्या होत नव्हतं, अजिबातच होत नव्हतं, त्यांना काही रिझल्टच येत नव्हता. आणि म्हणजे पैसे काही कोणी येऊन घेऊन गेला, पण तो पळून गेला, काही कामच होत नाही आहेत वगैरे, असं खूप म्हणजे ते एवढे पिचले होते ना, की त्यांनी म्हणजे लिटरली मला विचारलं की मी या डिसिजनवरती आता आलो आहे की मी हा जो डिसिजन घेतला आहे तो माझा चुकीचा आहे की काय, मी आता परत मागे फिरू का, काय करू आता, एवढे इन्व्हेस्ट केलेले आहेत असं. सो मी म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं की तुम्ही ती जी जागा घेतली आहे ती तुमच्या नावावर आता झाली आहे का, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की नाव इम्पॉर्टंट असतं आकाशिक रेकॉर्ड्सवरती. भलेही मग जमिनीचं आपण जरी करत असो तर ती जमीन कोणाच्या नावावरती आहे हे त्यावेळेला खूप बघणं गरजेचं होतं. तर ते म्हणाले की हो झाले म्हणून. मग मी त्यांचं आकाशिक बघितलं आणि मग आता ह्या आपण ज्या बसलेल्या डायमेन्शनवरती आहोत त्या डायमेन्शनवरती आपल्याला गोष्टी फार सोप्या वाटतात, की अरे मी जर का तुमच्याकडनं एखादी गोष्ट विकत घेतली, तुम्हाला पैसे दिले, तर म्हणजे विषय संपला ना, आता ती गोष्ट माझी झाली, माझा मालकी हक्क झाला त्या गोष्टींवरती, त्याच्यावरती तुम्ही तर काय मला हक्क दाखवू शकत नाही. पण म्हणजे त्या डायमेन्शनमध्ये खूप गोष्टी वेगळ्या घडत असतात. तर ते म्हणाले की हो झाले माझ्या नावावरती म्हणून. आणि मग मी बघितलं त्यांचं आकाशिक, तर मग तिकडे मी बघितलं तर मला खालती धरणी मातेच्या ह्याच्यावरती वेगळ्या एनर्जीज दिसल्या. मी म्हटलं की तुम्ही असं इथे काही पूजा वगैरे केली का, तर ते म्हणाले की नाही काही नाही केली पूजा वगैरे, आता मी वास्तुशांत करणार आहे, पण म्हणजे माझे नंतर प्लॅन्स आहेत, आधी हे घर होऊन दे, असं होऊ दे तसं होऊ दे वगैरे. म्हटलं नाही, ह्या सगळ्या म्हटलं खूप नंतर गोष्टी आल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही अशी जमीन घेतलेली आहे ना, तर त्या जमिनीला धरणी मातेला म्हटलं असं असा खूप राग आलाय किंवा त्या संतापल्यासारखं झालेलं आहे की अचानक माझ्या स्थानावर येऊन कोणीतरी डायरेक्ट काम करायला लागलेलं आहे. ते काही म्हटलं असं पटलेलं नाही आहे. आणि म्हटलं त्याच्यामुळे मे बी असं असू शकतं की ही जी कामं आहेत ती होत नाही आहेत. तर आणि एनर्जीज मला खूप चांगल्या वाटत होत्या आणि मला अशी तिथे दत्ताची एनर्जी दिसली. तर मग मी त्यांना सांगितलं की असं इथे मला म्हटलं दत्ताची एनर्जी दिसते. तर मी त्यांना सांगितलं, तिथे म्हणाले की हो तिथे औदुंबराचं झाड आहे म्हणून. हो. मग मी म्हटलं अरे खूप चांगली, म्हणजे मी स्वतः मला एनर्जीज दिसल्या, म्हटलं खूप चांगली जागा आहे ती, एवढं म्हटलं डिसिजन तुमचा मागे आणण्या एवढं काही कारण नाही आहे असं मी त्यांना सांगितलं. आणि मी त्यांना खूप सोपी रेमेडी दिली. मी म्हटलं एक काम करा तुम्ही, असं नॉर्मल एक फडकं लाल रंगाचं आपण असं पूजेसाठी वापरतो तसं घ्या, एक गणपतीची मूर्ती घ्या आणि नारळ ठेवा, फुलं वाहा, दिवा लावा एक, आणि म्हटलं असं तुम्ही प्रार्थना करा की त्या धरणी मातेला किंवा म्हणजे त्या जमिनीला सांगा की असं ही जमीन आता माझी आहे, मी ही विकत घेतलेली आहे आणि आता मी ह्याच्यावरती असं करणार आहे, तर प्लीज मला कृपा करून यश दे माझ्या कामामध्ये म्हणून. आणि म्हणजे सुरुवातीला लोकांना खरंच हे माहीत नसतं आणि मला पण या पॉडकास्ट थ्रू सांगायला नक्की आवडेल की तुम्ही जर का एखादी गोष्ट अशी करताय की नॉट नेसेसरी तुम्हाला त्याच्यासाठी भरपूर पैसे खर्च करायला लागतील किंवा भरपूर काही करावं लागेल असं नाही. जसं मी सांगितलं की ही त्यांना सोपी रेमेडी दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांचं लिटरली 1 ते 2 वीकमध्ये हे सगळं केल्यानंतर मग फोन आला की आता मला असे कामगार पण मिळाले, माझी विहीर पण खणून झाली आहे आणि हळूहळू आता ती मी बांधायला लागलो आहे अशी. सो हे अशी त्यांची कामं नंतर मग मार्गाला लागली. हो, कारण खूप इम्पॉर्टंट होतं, त्यांनी आकाशिक चेक केल्यामुळे त्यांना कळलं की जमिनीचा म्हणजे त्यांना ते आवडलं नाहीये की कोण अचानक येऊन वेगळाच माणूस काम करायला लागले. कारण तुमचं पेपर वर्क वगैरे तर झालंय, पण तुम्ही जमिनीला हे सांगितलेलंच नाहीये की माझी आता मी तुम्हाला म्हणजे विकत घेतली आणि इथून पुढे मी काम करणार आहे. म्हणजे आपण जसं बोलतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये जीव असतो, तर एकदम म्हणजे आणि आकाशिकमुळे ऍक्च्युली ती एक टर्निंग पॉइंट झाला. कारण जर आकाशिक केलं नसतं त्यांनी, असंच त्यांचे पैसे वेस्ट होत तेच होत होतं. कारण मी सांगितलं ना की लिटरली ते ह्या डिसिजनवर आलेले की हा माझा घेतलेला रॉंग डिसिजन आहे का, इथपर्यंत ते आले होते. ओके.
पण त्यानंतर मग सर्व व्यवस्थित झालं. हो झालं. ओके चाललंय. आणि म्हणजे कसं आहे ना की आता हे झालं म्हणजे ऑन द स्पॉट, आणि तेव्हा मला असं आकाशिकमध्ये त्या एनर्जीमध्ये दिसलं पण होतं की 1 बाय 1 गो 1 बाय 1, जसं आपण एक एक पायरी चढत जातो ना तसं तुम्ही जा. चॅलेंजेस तर नो, बट ऑब्व्हियसली तुम्हाला येणारच आहेत, कारण तुम्ही एक मुंबईचं वातावरण आणि तिकडे आउटस्कर्टमध्ये जर का जागा घेता तर खूप फरक आहेच ना, की तेवढं तुम्हाला येणारच आहेत. पण असं आहे की तुम्हाला ते ॲक्सेप्ट करून पुढे जायचं आहे म्हणून. ओके. आणि तुम्ही जे रेमेडीज सांगता, जसं आता तिथे गणपतीची मूर्ती ठेवून परत ते फुल व्हायला सांगितलं, परत मगाशी कॉर्ड कटिंग बद्दल सांगितलं, असे जे रेमेडीज आहेत ते तुम्ही आपले क्लायंट कोण तुमच्याकडे आले तर ते तुम्ही देत राहता? जसं मला मास्टर्स सांगतात तसं मी नक्कीच सांगते की रेमेडीज तुम्हाला मास्टर्स कडनं येतात? हो हो हो. माझं स्वतःचं, मी फक्त एक म्हणतात ना की मीडियम आहे. एक्झॅक्टली. की माझं असं मी कोणाला काही फॉर एक्झाम्पल थर्ड पर्सन क्लायंट मला येतो, मी त्याला ओळखतही नाही, की मला काही माहीतही नाही त्याचं त्या बॅकग्राऊंड काय आहे किंवा काय, मला काहीच माहीत नाही. आय एम ओनली मीडियम. ओके ओके. माझ्या थ्रू फक्त ते लोकांना जात आहे. एक फक्त म्हणतात तसं ती विद्या अवगत झालेली आहे की ओके असं असं एनर्जीज दिसतात, असं असं आहे म्हणून. मग ते सगळं जे आहे ते मास्टर्सवरतीच आहे किंवा त्यांच्या करंट सिच्युएशन प्रमाणे आहे की काय त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे करणं, ते इम्पॉर्टंट आहे. कधी रिडिंगमध्ये तुम्हाला, जसं मी तुमच्याकडे रिडिंग घ्यायला आलोय आणि माझी रिडिंग घेत असताना तुम्हाला दिसतंय की माझ्यासोबत एक एनर्जी आहे, म्हणजे जसं स्वामींची एनर्जी झाली, नाहीतर मग माझ्यासोबत देवीची एनर्जी झाली, असं कधी झालंय तुम्हाला? ते एनर्जीज दिसलेत समोरच्यांचे? हो. ओके. एक अशी माझ्याकडे केस आली होती, म्हणजे खूपच फार म्हणतात ना की वर्स्ट कंडिशनमधनं एक मुलगी गेली होती की तिचा पहिले एक डिवोर्स झाला, त्याच्यामध्ये तिची काहीही चूक नव्हती. नवरा खूप म्हणजे हॅरॅस करायचा आणि असं तसं वगैरे झालं. मग सेकंड लग्न झालं तिचं, आणि सेकंड लग्नानंतर पण म्हणजे थोडंसं तिला प्रॉब्लेम यायला लागले. नवरा चांगला होता तिचा, पण असं थोडं घरचे त्रास वगैरे द्यायला लागले आणि असं तसं वगैरे. आणि तिच्याबरोबर म्हणजे खूप खूप जास्त असं म्हणतात ना की हॅरॅसमेंट वगैरे असं तशी चालू होती. आणि मग तिचा आकाशिक मी बघितलं. तिचा आकाशिक बघितल्यानंतर मला असे कम्प्लिटली एक हिमालयातले साधू दिसले. आणि मी तिला सांगितलं की मला असं असं स्पष्ट दिसतंय की, म्हणजे तिने मला आधी हे सांगितलं नव्हतं की ह्याच्यातनं ती खूप जास्त सफर होतीये किंवा झाली, आधी पण झालं होतं तिचं लग्न वगैरे असं. तर मग मी तिला सांगितलं की तुझ्या पाठीमागे म्हटलं असं असं कोणीतरी साधूंचा प्रचंड खूप मोठा वरदहस्त आहे. आणि ऑब्व्हियसली ना की पहिलं जर का काही असेल वगैरे तर असं कोणी सांगत नाही की ती एनर्जी जर का आपल्याला दिसल्या नाही तर आपल्याला ते कळतही नाही की माणसाचं असं काही वगैरे. मग त्याच्यानंतर ती असं रडायला लागली आणि ती मला म्हणाली की हो एकदम बरोबर, की माझं असं असं पहिले लग्न झालं होतं, तिथे मला प्रचंड हॅरॅसमेंट नवऱ्याकडनं आणि असं असं मिळायचं आणि झालं. आणि सेकंड आता हे झालं तर तिकडे मला थोडेसे चॅलेंजेस आणि हे आहेत. तर मग तुम्ही बरोबर बोललात की म्हणजे मला असं वाटतं की इतर पण माझ्या मैत्रिणी जेव्हा माझे हाल बघतात ना तेव्हा मला असं वाटतं की अरे ही कशी जगतेय, की ही एवढी सर्वाईव्ह कशी करू शकते. म्हटलं हो, म्हटलं अर्थातच की खूप मोठ्या कोणत्या तरी साधूंचा वरदहस्त आहे तुझ्यावरती, त्याच्यामुळे म्हटलं हे ते आहे, तू सर्वाईव्ह होतीयस म्हणून. ओके. म्हणजे हे असे म्हणजे एनर्जीज पण दिसतात? हो हो दिसतात. आणि जसं मी रिडिंग घ्यायला येतोय तुमच्याकडे त्यावेळी काही असे म्हणजे मला पण त्यावेळी मेडिटेशन वगैरे करायचंय, नाहीतर मला काही प्रश्न लिहून ठेवायचे, तसं काय काय असतं असं प्रोसेस? हो, मी तरी असं सांगते की खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर का आकाशिक करायचं असेल तर जसं मी सांगितल्याप्रमाणे की तुमचं जे लिगल नाव आहे ते सांगायचं मला. आणि ज्या दिवशी तुमचं आकाशिक करायचं आहे, एक साधारण आपली वेळ ठरली, फॉर एक्झाम्पल 11 वाजता जर का करायचं असेल तर एक साधारण 10 ते 15 मिनटं आधी तुम्ही मला फोन करून की आय एम रेडी म्हणून सांगायचं. मग मी सांगते की तुम्ही कोणत्याही तुमचा ज्या देवाला तुम्ही मानता तसा जप करा किंवा ओंकार करा किंवा काही ज्याने तुम्ही मेन शांत पाहिजेत, आतून मानसिकरित्या तुम्ही खूप शांत पाहिजे. आणि मलाही मेडिटेशन करावं लागतं, सो मी मेडिटेशन करून तुमच्या समोर व्हिडिओ कॉल लावून आपण कनेक्ट करतो.
आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर पण तुम्ही मला समोर स्पष्ट दिसले पाहिजेत आणि मी तुम्हाला स्पष्ट समोर दिसले पाहिजे, अशी आपली स्क्रीन पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग मी पहिले सगळ्यात तुम्हाला परमिशन मागणार की असं असं मी तुमचे आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करू शकते का. ती तुम्ही परमिशन मला दिल्यानंतर मग एक प्रेयर असते, तर ती प्रेयर वाचणार आणि ती प्रेयर वाचल्यानंतर मग आकाशिक तुमचे ओपन करणार. मग मी एनर्जीज मॅच करते. मग त्या मॅच झाल्यानंतर मग मी तरी क्लायंटला असं सांगते की तुम्ही 3 क्वेश्चन्स लिहा. कारण काय होतं की मला 10 प्रश्न पडलेत आज की हे पण आहे, हे पण आहे, हे पण, हे पण आहे, पण युनिव्हर्सला तसं कळत नाही ना. तुम्हाला एकत्रच सगळं जेवण दिलं तर कसं होईल ना. तुम्ही आधी एक एक पहिले खाणार आणि मग हे होणार. तसं आहे ना की तुम्हाला पहिले 1, 2, 3 असे थोडेसे लॉजिकली पण थोडा विचार केला तर ते बरोबर आहे ना. की मग पहिले तुम्हाला 3 प्रश्न लिहून ठेवायला सांगते. 3 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्या सगळ्यात पहिल्या प्रश्नावरती काम करायचं आहे त्या हिशोबाने मग प्रश्न विचारायचे. जसं मास्टर्स उत्तर देतील तसं मी उत्तर देणार. आणि मग तुम्हाला मी सांगते की तुमच्याबरोबर एक नोटपॅड आणि पेन ठेवा. कारण काय होतं की जे सेशन चाललेलं असतं तर त्याच्यामध्ये जे काय काय होतं तर घडत राहतं की आम्ही जे काय काय सांगते सिग्नल्स देते ना ते तुम्ही लिहून ठेवत जा. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ते सरस्वती दिसतीये, तर तुम्हाला आत्ता लगेच आज सेशन झालं आणि उद्या मला असं काहीतरी ऑपॉर्च्युनिटीज मिळते किंवा काहीतरी मिळते असं होणार नाहीये किंवा होत नाही कधी कधी. सो आपल्याला कसं होतं आणि गोष्टी लक्षात राहत नाहीत, मग त्याच्यामुळे ती लिंक पण लागत नाही की आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा आपल्यासाठी काय बरोबर आहे. म्हणून मी सांगते की तुम्ही कागद पेन बरोबर तुमच्या घेऊन ठेवा की जे जे तुमच्या रिडिंग्समध्ये होतं ते तुम्ही लिहून काढा की असं असं हे आहे, हे दिसलं होतं, हे सांगितलं होतं असं रेफरन्ससाठी, की जेणेकरून ते तुम्हालाच पुढे बरं पडणार आहे असं. मग ते झाल्यानंतर एक क्लोजिंग प्रेयर असते. ती क्लोजिंग प्रेयर झाल्यानंतर मग तुमचे रेकॉर्ड्स क्लोज होतात. आणि मी एक गोष्ट सांगेन की ज्या काही मला आत्तापर्यंत मिळालेलं जे नॉलेज आहे आणि जो स्वामींचा प्रसाद रूपी मला पादुकांचा जो काही प्रसाद मिळाला आहे, तर लोकांच्या सेवेसाठी मी हे करते. त्याच्यासाठी मी 2 पथ्य पाळते. एक म्हणजे मी खूप रिजनेबल चार्जेसमध्ये आकाशिक करते आणि लोकांना म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं तसं की त्यांचे गोल अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न करते आणि गायडन्स देते. आणि दुसरं म्हणजे की दिवसातनं मी फक्त 2च आकाशिक करते. कारण की त्याच्यासाठी प्रचंड साधना करावी लागते, मेडिटेशन करावं लागतं आणि ज्या माझ्या दैनंदिन जे आपलं रुटीन असतं त्याच्यामध्ये वेळ काढून मी हे करते. तर थँक्यू सो मच ताई, तुम्ही खूप छान माहिती दिली आणि आकाशिकबद्दल तुम्ही जसं तुम्ही जे अनुभव सांगत होता त्यातून इतकं कळलं की माणसांचे जे आजकालचे प्रॉब्लेम्स आहेत, जसं डिवॉर्सपासून तुम्ही अगदी असं जे सांगितलं की ते जमीन घेतल्यानंतर जे त्रास होत होता त्या माणसाला, नाही तर फळ नव्हतं, म्हणजे काहीच काम करून देत नव्हती ती जमीन, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे आकाशिकमध्ये रेकॉर्ड्स ओपन केल्यानंतर. तर आपले प्रेक्षकही हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तर मी मयुरीताईंची पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. त्यांचा फोन नंबर, तुम्ही त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि तिथे ते तुम्हाला आकाशिकसाठी मदत करतील. थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.